मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये। विविध धोरणांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच बोलतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना या सक्त सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाद निर्माण होतील अशी वक्तव्य टाळा अशा सूचना देखील दादांनी आपल्या मंत्र्यांना केल्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी ही सूचना केल्याचं कळतं। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 1 रुपयातील पीक विमा योजना या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतरच आता अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना उद्देशून ही सूचना केलेली आहे। वाद निर्माण होतील अशी वक्तव्य टाळा अशा सूचना अजित पवार यांनी केलेल्या आहेत। तर मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। एक प्रकारे अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना या सूचना केलेल्या आहेत। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूया। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही। परंतु या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे। जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी। आणि आपल्याला या योजनेत काही आमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदल सुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे।